मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे आजी ह्या निकिताशी बोलत असतात फोनवरती आणि म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर इथे दोघांनी सुद्धा एकमेकांना प्रपोज केले, ही मात्र माझ्यासाठी फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा निकिता म्हणत असते, हो आजी, अगदी बरोबर बोलतेस तू. पण तुला सांगू का, स्वानंदीचं लग्न तर झालंच असतं, पण इथे ना माझ्या पिंट्याचं मला फार टेन्शन होतं. म्हणजे बघ ना, ते दोघेही जण आता एकत्र आहेत ना. मग निकिता म्हणत असते, खरं तर ते दोघेही जण ना एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. आजी म्हणत असतात, हो ग, जेव्हा स्वानंदीला मी पहिल्यांदाच पाहिलं ना त्यावेळेसच मी ठरवलं, तर मला माझ्या पिंट्यासाठी मुलगी असावी तर अगदी स्वानंदीसारखीच. आणि तेव्हापासून मला इकडे ती फार आवडली आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, असं सुद्धा आता इथे आजी बोलू लागलेल्या असतात. तेव्हा निकिता म्हणत असते, हो ग आजी, अगदी बरोबर बोलतेस. पण आजी, अगं, आता त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं आहे म्हटल्यावर खरं तर त्यांची लग्नानंतरची ही फर्स्ट नाईटच असेल ना गं. हो गं, पण पहिल्या लग्नाच्या रात्री आपण दोघांना सुद्धा इथे कसं एकमेकांना त्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. हो गं, मीच तर कोंडलं होतं ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता मलिका हे सगळं बोलणं ऐकत असते आणि मलिकाने हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आता लगेचच समोरून स्वानंदी समोर येताना दिसतात आणि ती धावतच तिकडे जाते. आता इकडे त्या म्हणत असतात, आजी खूप खुश आहेत. तेव्हा ती म्हणते, हो खुश तर असणारच ना, कारण आता लवकरच पत्रुंड सुद्धा घरात येणार आहे, कारण माझ्या पिंट्याचं आणि त्याचबरोबर स्वानंदीचं सगळं सुरळीत चाललं आहे, असं सुद्धा ती इथे बोलू लागलेली असते. सोबतच आता आपण पाहतो इथे मात्र मलिका म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा पत्रुंड तर माझ्या इथे अंशुमनचंच असणार आहे आणि अंशुमनचंच पत्रुंड खेळणार आहे, असं सुद्धा ती बोलत असते. तुम्ही कितीही काही जरी बोललात ना तरी सुद्धा ते सगळं मला पाहिजे तसं आणि त्याच पद्धतीने होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो इथे आजी धावतच समरस स्वानंदीकडे जातात आणि समरस स्वानंदीकडे धावतच गेल्यानंतर आता मात्र इकडे ते दोघेही जण आजीला नमस्कार करत असतात. सोबतच प्रेक्षकांनो, आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण जेवायला बसल्यानंतर आता मात्र इथे हे जे काही मंदाकिनी आहे त्या मंदाकिनीचं मात्र अजिबात कोणत्याच गोष्टीकडे कसलंच इथे लक्ष नसतं आणि कसलंच लक्ष नसल्यामुळे आता मात्र इथे बाबा स्वानंदीचे बाबा जे आहेत ते लोणचं मागत असतात, पण लोणचं मात्र इकडे ती देत नसते. तिचं सतत मोबाईलमध्ये लक्ष असतं. रोहन म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं काही, अशा पद्धतीने नका ना वागू, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता असं काय करताय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तूच मला नेहमी सांगतेस ना की अशा पद्धतीने इथे मोबाईल वगैरे बघायचा नाहीये म्हणून, आणि त्याचबरोबर इथे तू मोबाईल वगैरे का बघत आहेस, असं सुद्धा आता इकडे तो विचारत असतो. तेव्हा लगेच आता इथे ती म्हणत असते, थांबा जरा, आज ना माझ्या इथे माझ्या सृष्टी ना इथे वटपौर्णिमा होती आणि माझ्या सृष्टी वटपौर्णिमा असल्या कारणाने तेव्हा आता लगेचच इथे जे काही स्वानंदीचे बाबा आहेत ते म्हणत असतात, एकट्याच मुलीची वटपौर्णिमा काही नव्हती, इथे दुसऱ्या सुद्धा मुलीची म्हणजे दोघींची सुद्धा वटपौर्णिमा होती, ही गोष्ट कशी लक्षात नाहीये तुझ्या. तेव्हा ती म्हणत असते, हो तुमच्या मात्र सगळं लक्षात आहे. तुम्हाला असं वाटतं का की इथे एकाच मुलीची वटपौर्णिमा होती? नाही, दोन्ही मुलींची वटपौर्णिमा होतीच ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता लगेचच सृष्टीचे फोटो येतात आणि सृष्टीचे फोटो आल्यानंतर ती मात्र फारच जास्त आनंदात आणि खुश झालेली असते. ती म्हणत असते, बघा माझ्या लेकीचे किती छान फोटो आलेले आहेत, आणि ती फोटो इथे दाखवते. फोटो दाखवल्याबरोबर आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, तुला असं काहीतरी वेगळं वाटत नाहीये का? तेव्हा ती म्हणत असते, काय वेगळं वाटायला पाहिजे, कारण बघा ना दोघेही जण किती आनंदात आहेत आणि उचलून घेतलंय. तिने सांगितलं ना की तिचा पाय इथे बाथरूममध्ये फ्रॅक्चर झाला आहे म्हणून. दुसरीकडे आपण पाहतो आता शूशला फार जास्त पेन होत असतं, पाय लाल झालेला असतो आणि सूज सुद्धा आलेली असते. तेव्हा ती अंशुमनला स्प्रे मागते, पण अंशुमन इग्नोर करतो. जेव्हा स्वानंदीला समोर पाहतो तेव्हा मात्र ताबडतोब स्प्रे घेतो आणि तिच्या पायावरती मारत असतो. आता स्प्रे पायावरती मारल्याबरोबर इथे स्वानंदी आलेली त्याला दिसत असते. स्वानंदी म्हणत असते, शूश तू बरी आहेस ना? तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो, अगं वहिनी, बरं झालं तू आलेली आहेस, बघ ना हिला किती त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय झालंय शूश, तुला खूप जास्त त्रास
होतोय का? तेव्हा सुष्मिता म्हणत असते, हो ना, मला खूपच जास्त त्रास होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे तो स्प्रे मारून देतो आणि स्प्रे मारून दिल्यानंतर इकडे ती म्हणत असते, बरं झालं. मग आता इथे तो तिथून निघून जातो आणि तो तिथून निघून गेल्याबरोबर आता सुष्मिता म्हणत असते, ताई अगं मी तुझ्यासाठी ना मऊ खिचडी आणली आहे, प्लीज खाऊन घेतेस का? आणि ऐक ना बाळा, तुला फार त्रास होतोय का गं? ऐक ना सुष्मिता, जर तुला त्रास होत असेल तर मला सांग ना, मी तुला भरवू का खिचडी? आणि मला एक गोष्ट सांग, तू अशी कशी काय पडलीस तेच मला काही कळत नाही. खरं खरं सांगणार आहेस की नाही? तुझ्या ताईपासून ह्या सगळ्या गोष्टी तू लपून ठेवणार आहेस का? असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, अगं ताई असं काय करतेस? मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे की इथे मी बाथरूममध्येच पडले म्हणून, आणि तू माझी एक्स्ट्राची काळजी वगैरे काहीच करू नकोस. हे बघ असं काही नाहीये, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, शुश मला चांगलंच माहिती आहे तू स्वतःची किती काळजी करतेस आणि कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतेस, हे सगळं मात्र मला चांगलंच माहिती आहे. आणि तू सांगतेस ना त्या गोष्टीवरती माझा अजिबातच विश्वास नाहीये. प्लीज जे काही आहे ना ते मला तू सांग. तेव्हा ती म्हणत असते, ताई मी तुला एकदा नाही तर आज अनेकदा सांगितलेलं आहे की मला काहीही झालेलं नाहीये आणि मी अगदी बरी आहे म्हणून. तेवढ्यातच आता इकडे ती तिला म्हणत असते, तुला कसला कोणाचा दबाव आहे का? जर तसं काही असेल तर तू मला प्लीज सांगू शकतेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आपण पाहतो की तेवढ्यातच मलिका आलेली असते आणि मलिका आल्याबरोबर तिला म्हणत असते, अगं काय चाललंय स्वानंदी तुझं? तिच्यावर आणि कसला आणि कोणाचा दबाव असणार आहे? हे बघ अजिबातच तिच्यावर कसलाच आणि कोणाचाच दबाव नाहीये. उगाचच तू कोणत्याही गोष्टी बोलू नकोस बरं. असं म्हटल्याबरोबर आता स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे मी तर काही बोलत नाहीये खरी, पण तरीच म्हटलं की इथे तिला त्रास होतोय आणि पेन होतंय ना सगळं म्हणून विचारलं. तेव्हा मलिका म्हणत असते, अगं असं काय करतेस? हे बघ असं काही नाहीये आणि तुला एक गोष्ट सांगू का? तिला काही होत नाही आणि कसलाही त्रास सुद्धा इथे होत नाही. आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला. शुश बाळा, तुला जर काही लागलं ना तर नक्कीच आम्हाला सांग, असं सुद्धा आता इथे मलिका बोलत असते. आणि तेव्हा स्वानंदीला म्हणत असते, स्वानंदी तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाहीये, येते का तुझ्या लक्षामध्ये? तिची काळजी वगैरे करण्यासाठी आम्ही नक्कीच आहोत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे सुष्मिता, जर तुला काही वाटलं त्याचबरोबर तुला काही हवं असेल तर मी नेहमीच तुझ्या सोबत असणार आहे आणि तुझ्या मदतीला मात्र मी कायम असणार आहे, असं सुद्धा तिला ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र ती तिथून निघून जाते. जेव्हा ती तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र इथे सुष्मिताला मलिका म्हणत असते, बघितलंस ना, मी तुला सांगत होते ना काही गोष्टी की इकडे तुझी ताई येईल आणि तुला खोदून खोदून बऱ्याच गोष्टी विचारेल म्हणून मी सगळं काही तुला सांगत होते, पण तू मात्र माझं काही ऐकतच नव्हती. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी तिला काहीच नाही सांगितलं. मग आता मल्लिका नाटकेपणानेच तिला 2 घास भरवते आणि तिथून निघून जात असते. दुसरीकडे आपण पाहतो समरलाता, निकिताचा आणि त्याचसोबत आनंदचा ह्या दोघांचा सुद्धा एकत्र कॉल आलेला असतो. आणि निकिता म्हणत असते, काय मग आज काय मजा केलीस? तेव्हा तो म्हणत असतो, काय रे माझ्या पाठीमागे तुम्ही माझ्या आजीचे खबरी आहात का? आणि काय गं तुझं तर काय करायचं, तू सगळ्याच गोष्टी इथे आजीला सांगत होतीस. मग आता ती म्हणत असते, हो कारण मीच नाही तर आम्ही आनंदसुद्धा, आम्ही दोघेही जण आजीचेच खबरी आहोत, असं बोलल्याबरोबर आता मात्र तो म्हणत असतो, पण निकिता तू कहर आहेस बरं का? तेव्हा इकडे ती म्हणत असते, आजचा दिवस तुझा कसा गेला सांग ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदीने जेव्हा तुला प्रपोज केलं तेव्हा मात्र तुला कसं वाटलं ते सुद्धा सांग ना. तेव्हा समर आता एका क्षणासाठी थांबतो आणि त्यानंतर म्हणत असतो, खरं सांगू का, त्यावेळेला तर ना अख्खं जग, अख्खं सगळं काही युनिवर्स मला ना थांबल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की फक्त स्वानंदी मॅडम आणि मी, आम्ही दोघेच जण इथे आहोत आणि फक्त आम्ही दोघेच जण एकमेकांना ऐकतोय असं मला वाटत होतं, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा निकिता म्हणत असते, हे बघ आत्ताचं हे सगळं काही ठीक आहे, लक्षात येतंय तुझ्या, पण इथून पुढे ना फक्त आणि फक्त बायकोचंच ऐकायचं, बायकोच्या नाला कधीच ना नाही म्हणायचं. आणि त्याचबरोबर इथे तिने किती हट्ट केला, काही जरी झालं ना तरी सुद्धा ते सगळे हट्ट पुरवायचे. ती जेव्हा ऑफिसमधून घरी येईल ना तेव्हा सुद्धा मात्र फक्त आणि फक्त इथे तुला काय हवंय काय नकोय, त्याचबरोबर ऑफिसमधला दिवस कसा गेला, तुझ्यासाठी कॉफी बनवू का, चहा बनवू का, ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलत राहायच्या. येते का ध्यानामध्ये? तेव्हा तो म्हणत असतो, हे सगळं काही करायचं असतं, हो हे सगळं काही करायचं असतं. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायची, आता तिला दिवसातून एकदा तरी आय लव्ह यू म्हणायला सुद्धा मागे पुढे बघायचं नाही आणि त्या आग्रहानेच म्हणायचं असतं, समजलं का? असं सुद्धा
सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो, "हो का?" आणि त्याचबरोबर चूक तुझी असो किंवा तिची असो, कोणाची जरी चूक असली ना तरी सुद्धा सॉरी फक्त तूच म्हणायचं. त्याच वेळेला तो म्हणत असतो, "का मी का म्हणायचं? हां, हे असंच करावं लागतं बाबा लग्न झाल्यावर, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आता एक काम कर." ती आता कुठे गेली? वॉशरूमला गेल्यात फ्रेश होण्यासाठी. मग आता जेव्हा वॉशरूममधून येतील ना, त्यावेळेस त्यांचा हात हातामध्ये घ्यायचा आणि हात हातामध्ये घेऊन डोळ्यात डोळे घालून, "ए गप्प बस. काही काय सांगतेस गं? हो, सगळं असंच करायचं असतं. नाहीतर 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 काय नाहीतर? हे बघ मी असलं काही करणार नाही हां, आत्ताच सांगतो." "अरे असं काय करतोयस? आता दोघांनी एकमेकांना प्रपोज केलंय. ती तुझ्या प्रेमात पडली, तू तिच्या प्रेमात पडलायस म्हणल्यावर एवढं सगळं तर काही करावंच लागणार आहे ना." तेव्हा मात्र आनंद म्हणत असतो, "ए निकिता गप्प बस. माझी मैत्रीण आहेस का कोण आहेस गं तू?" असं म्हटल्याबरोबर आता मात्र समर रागानेच फोन ठेवत असतो. तेवढ्यातच समोरून स्वानंदी येताना दिसते. स्वानंदी आल्याबरोबर ती विचारत असते, "काय झालं राजवाडे? एवढे कोणावर चिडलात?" "काय नाही हो, निकिताचा फोन आला होता." "काय म्हणत होत्या त्या?" "काय नाही." "काय म्हणत होते सांगा ना राजवाडे, असं काय करताय?" तेव्हा तो म्हणत असतो, "काय नाही." ते म्हणाले, की आता स्वानंदी येईल ना, तेव्हा तिचा हात हातामध्ये घ्यायचा आणि हात हातामध्ये घेऊन मग आता स्वानंदी लगेचच तिचा हात पुढे करते आणि समोरला म्हणत असते, "हां, मग पकडा ना हात." तेव्हा तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा स्वानंदी पुन्हा म्हणत असते, "काय झालं राजवाडे? असे का बघताय? घ्या, पकडा ना हात." असं म्हटल्याबरोबर समर मात्र उठून उभा राहतो. समर उठून उभा राहिल्यानंतर लगेचच आता स्वानंदीचा हात हातामध्ये घेतो. जेव्हा तो स्वानंदीचा हात हातामध्ये घेतो, त्यावेळेला मात्र कुठेतरी जाऊन त्याला हे सगळं काही जग जे आहे ते कुठेतरी जाऊन थांबलेलं असतं. तेवढ्यातच आता इकडे मल्लिका तिथून जात असते. जेव्हा मल्लिका तिथून जाते, तेव्हा त्याच्याकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर इथे मात्र तिला खूप राग येत असतो. ती आता विचार करू लागलेली असते, की हे सगळं काही काय आहे? त्याचबरोबर हे सगळं मी काय पाहते? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याचसोबत आता मात्र मल्लिका म्हणत असते, काही जरी झालं ना, तरी सुद्धा